या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24/6/2026 रोजी एक आयशर कंटेनर नंबर NL01 AH 9490 या गाडीतील चालकाने कंटेनरमधील 56 AC मालाची बॉक्स हे चोरी केले होते। त्यावरून मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 749/2026 BNS कलम 306 316 2 35 प्रमाणे गुन्हा नोंद केला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणचे CCTV फुटेज चेक केल्यानंतर आणि त्या आधारे आरोपीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून त्यामध्ये नितीन गंगाराम कांबळे वय 31 वर्ष राहणार नन्नेगाव तालुका अक्कलकोट, नंबर 2 निशांत वसुदेव घोलप वय 21 वर्ष आणि ह्या दोघांना सुरुवातीला आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्या गुन्ह्याची कबुली झाल्यानंतर त्यामध्ये अनेक नवीन आरोपी विराज धनंजय घोलप वय वर्ष 20 राहणार गावडी दारफळ, तर यांना ताब्यात घेतल्यानंतर सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। आणि यामध्ये गुन्ह्यामध्ये जो चोरीस गेलेले जे 56 AC बॉक्स आहेत ज्याची किंमत 9,07,16 रुपये हा संपूर्ण मुद्देमाल आमच्या DB पथकानं ताब्यात घेतलेला आहे। आणि हा गुन्हा करताना ज्या गाडीचा वापर झाला ती गाडीसुद्धा पिकअप, ती गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे। त्या गाडीची किंमत 5 लाख रुपये आहे। अशा प्रकारे कंटेनरमधील AC चोरीचा गुन्हा उघडकीस आणून सुमारे 14,07,16 रुपयेचा मुद्देमाल मोहोळ पोलीस स्टेशन येथील DB पथक मधील पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दासरी, पोलीस नायक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, योगेश खलाटे, सोमनाथ जगताप तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल निखिल पवार यांनी यामध्ये आपली भूमिका बजावलेली आहे। अशा प्रकारची उत्कृष्ट कामगिरी मोहोळ पोलीस स्टेशनच्या DB पथकानं केलेली आहे। सदरची कामगिरी ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे आणि आमच्या सोलापूर उपविभागाचे DYSP सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस स्टेशनच्या DB पथकानं ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे।